अनैतिक संबंधांमधून सरपंचांची हत्या झाल्याचं भासवण्याचा कट। सुप्रिया सुळेंशी बोलताना देशमुख कुटुंबियांसह ग्रामस्थांचा बीड पोलिसांवर गंभीर आरोप। धस यांच्याकडूनही आरोपांना दुजोरा। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा लढा आम्ही लढणार। देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करताना सुप्रिया सुळेंचा निर्धार। कुणाचीही भेट घेणार नसल्याचं म्हणून सुरेश धस यांना टोला। पतीला न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही। महादेव मुंडेंच्या पत्नीकडून उपोषणाचा निर्धार कायम। सुप्रिया सुळेंच्या भेटीदरम्यान मुंडे कुटुंबही भावूक। दिशा सालियनच्या कुटुंबाचे अश्रू पुसायला जाणार का? सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारताना नितेश राणेंकडून सरपंच हत्येची दिशा सालियन मृत्यू प्रकरणाशी तुलना। शिवप्रेमींच्या संतापानंतर छत्रपती संभाजीराजेंबद्दलचा विकिपीडियावरचा मराठीतला आक्षेपार्ह मजकूर हटवला। इंग्रजी मजकूर अजूनही कायम। तात्काळ कारवाई करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश। सुरक्षा कमी केल्यानं शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नाराज। भाजपासह इतर पक्षाच्या आमदारांच्या सुरक्षेतही कपात। शिंदे फडणवीसांमधल्या शीतयुद्धाची पुन्हा चर्चा। एकनाथ शिंदेंमार्फत दबाव आणून तानाजी सावंतांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी 48 पोलिसांची नियुक्ती केल्याचं उघड। फडणवीसांच्या दणक्यानंतर आता एकच पोलीस सुरक्षा रक्षक। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा नवा प्लॅन। 22 फेब्रुवारी ते 22 मार्च दरम्यान काहीतरी मोठ्या गोष्टी कराव्या लागणार। तसंच प्रत्येक गावात एक सेवक नेमणार। जरांगेंची घोषणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।